महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनपेक्षितपणे तिरंगी लढत झाली. कारखाना निवडणूक-निमित्ताने जिल्ह्यात ताकदवर राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भारतीय जनता पार्टीत उभी फूट पडली. भाजपाचे आमदार मनोज घोरपडे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी स्वतंत्र पॅनल टाकले, तर राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे स्वतंत्र पॅनल अशी तिरंगी लढत झाली. 5 महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागून बाळासाहेब पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतरची सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे बाळासाहेब पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचीच निवडणूक ठरणार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आमदारकी गेल्याने कारखाना ताब्यात ठेवल्यास आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बांधणी करण्यास सोयीचे ठरणार आहे. अन्यथा राजकीय अस्तित्वाचाच धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रीच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावल्याची चर्चा सह्याद्रीच्या सभासदांसह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेत सुरू आहे. दरम्यान केंद्रासह महाराष्ट्रात मित्र पक्षासह भाजपाचे एकछत्री अंमल आहे. कराड उत्तरसह सातारा जिल्ह्यात भाजपाचे मित्र पक्षासह सत्ता आहे. सह्याद्री कारखाना ताब्यात घेणारच असा चंग आमदार मनोज घोरपडे यांनी बांधला आहे, तर धैर्यशील कदमही कारखाना ताब्यात घेण्यासाठी इरेला पेटले आहेत. भाजपाची केंद्रात, राज्यात व सातारा जिल्ह्यात एकछत्री अंमल असल्यामुळे सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी सह्याद्री साखर कारखान्यासाठी 99 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. निकाल रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे. मतपेटीत बाळासाहेब पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचे मतदान व आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांच्या प्रतिष्ठेचे मतदान सीलबंद झाले आहे. मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतोय हे पाहण्यासाठी वेट अँड वॉच करावे लागणार आहे.